नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पाहणार आहोत शंकर महाराज पुण्यतिथी, विशेष माहिती, आध्यात्मिक जीवन, कार्य, शिकवण आणि भक्तिभावाचा सखोल आढावा. भारतीय अध्यात्म परंपरेत संत महात्मे आणि योगी यांचे स्थान अत्यंत उंच मानले जाते. अशा अनेक संतांमध्ये महाराष्ट्राच्या भूमीवर प्रकट झालेले एक तेजस्वी आणि चमत्कारिक व्यक्तिमत्व म्हणजे शंकर महाराज. त्यांचे जीवन हे केवळ चमत्काराचे नव्हते, तर भक्तांच्या अंतःकरणात श्रद्धा, प्रेम आणि आत्मजागृती निर्माण करणारे होते. भक्त त्यांना खूप मानतात. दरवर्षी त्यांची पुण्यतिथी भक्त मोठ्या श्रद्धेने साजरी करतात. खूप भक्तांना अनुभव पण आलेला आहे. या दिवशी त्यांच्या जीवनकार्याचा स्मरणोत्सव होतो आणि त्यांच्या शिकवणीवर चिंतन केले जाते. हा लेख शंकर महाराजांच्या जीवन, कार्य, आध्यात्मिक महत्त्व आणि पुण्यतिथीचे स्वरूप यावर मी सविस्तर प्रकाश टाकणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शंकर महाराजांचा परिचय आहे. शंकर महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पूजनीय संत मानले जातात. त्यांचा जन्म आणि बालपण ह्याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. काही परंपरांनुसार ते अत्यंत साध्या कुटुंबातून आले, तर काही भक्त त्यांना देवी अवतार मानतात. त्यांचे जीवन अत्यंत साधे, सरळ होते, निरागस आणि तितकेच रहस्यमय होते. ते कोणत्याही एका ठिकाणी दीर्घकाळ राहत नसत. ते सतत प्रवास करत, भक्तांना भेटत आणि अध्यात्माचा संदेश देत असत. शंकर महाराजांचे आध्यात्मिक स्वरूप आहे. शंकर महाराज हे केवळ एक साधू नव्हते, तर अनेक भक्त त्यांना सिद्ध पुरुष मानतात. त्यांच्या जीवनातील अनेक घटना ह्या चमत्कारिक मानल्या जातात. त्यांचे मुख्य आध्यात्मिक वैशिष्ट्य आहे अत्यंत साधेपणा, अहंकाररहित वृत्ती, सर्वाप्रती समान प्रेम, रोग, दुःख आणि संकटे निवारणाची क्षमता, नोकरी, विवाह, ध्यान आणि आत्मज्ञानाचा गाढ अनुभव. त्यांच्या उपस्थितीत अनेक लोकांना मानसिक शांती मिळते असे मानले जाते. काही भक्तांचे दुःख त्वरित कमी झाल्याचे अनुभव सांगितले जातात. नंबर 3, समाजातील स्थान आणि भक्त संप्रदाय. शंकर महाराजांनी कोणताही मोठा मठ किंवा संस्थात्मक संघ स्थापन केला नाही, तरीही त्यांच्या भक्तांची संख्या प्रचंड वाढली. आजही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि भारतातील विविध भागामध्ये त्यांचे खूप सारे भक्त आहेत. त्यांचे भक्त 2 प्रकारात विभागले जातात. अनुभवाधारित भक्त, ज्यांनी त्यांच्या कृपेने प्रत्यक्ष अनुभव घेतले. श्रद्धाधारी भक्त, जे परंपरेने आणि कथाद्वारे त्यांना मानतात. त्यांच्या भक्तीचा केंद्रबिंदू म्हणजे श्रद्धा, नामस्मरण आणि सेवा. चमत्कार आणि लोककथा. शंकर महाराजांच्या जीवनात अनेक चमत्कार जोडले गेले आहेत. हे चमत्कार त्यांच्या देवी शक्तींचे प्रतीक मानले जातात. काही प्रसिद्ध कथा आहेत. नंबर 1, रोगमुक्तीचे प्रसंग. अनेक भक्त सांगतात की महाराजांच्या आशीर्वादाने खूप आजार कमी झाले. नंबर 2, संकट निवारण. अचानक आलेल्या आर्थिक किंवा कौटुंबिक संकटातून लोकांची सुटका झाल्याचे अनुभव आहेत. खूप लोकांना अनुभव आले. शंकर बाबावर श्रद्धा ठेवा आणि प्रचिती मिळेल. नंबर 3, अन्नदानाचे चमत्कार. काही ठिकाणी अल्प अन्न असूनही अनेक लोकांना तृप्त केले गेले असे उल्लेख आहेत. या कथा ऐकताना एक गोष्ट स्पष्ट होते, त्यांच्या भक्तांच्या मनात त्यांच्याविषयी असलेली अढळ श्रद्धा. नंबर 5, शिकवण आणि तत्वज्ञान आहे. शंकर महाराजांचे तत्वज्ञान खूप सोपे पण अत्यंत खोल आहे. त्यांच्या प्रमुख शिकवणी अहंकार सोडा, प्रेम वाढवा, सेवा हीच खरी साधना आहे, ईश्वर सर्वत्र आहे, मन शुद्ध असेल तर जीवन शुद्ध नक्कीच होते, भक्तीमध्ये आडंबर नसावे. ते नेहमी सांगत की देव मंदिरात नाही तर माणसाच्या मनात आहे. त्यांची शिकवण आजही तितकीच उपयुक्त आहे जितकी त्यांच्या काळात होती. नंबर 6, पुण्यतिथीचे महत्त्व बघा. शंकर महाराजांची पुण्यतिथी ही भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. ह्या दिवशी खालील गोष्टी केल्या जातात: भजन, कीर्तन, नामस्मरण, महाप्रसाद, गरिबांना अन्नदान, महाराजांच्या पादुका किंवा प्रतिमेचे पूजन, आध्यात्मिक प्रवचने. हा दिवस केवळ स्मरणाचा नसतो तर आत्मचिंतनाचा असतो. भक्त ह्या दिवशी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतात. नंबर 7, महाराष्ट्रातील पुण्यतिथी उत्सव कसा करतात पाहूया. महाराष्ट्रात विशेषतः पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नागपूर इथे शंकर महाराजांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. ह्या ठिकाणी मोठ्या मंदिरामध्ये विशेष पूजा, हजारो भक्तांची उपस्थिती, सत्संग आणि प्रवचन, रात्रभर भजन, हे सर्व कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडतात. नंबर 8, आधुनिक काळातील महत्त्व.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात शंकर महाराजांचे विचार अधिक महत्त्वाचे वाटतात. त्यांचे विचार मानसिक शांतता, साधेपणा, निस्वार्थ सेवा, श्रद्धा आणि विश्वास हे आजच्या तरुण पिढीसाठीही मार्गदर्शक ठरतात. अनेक लोक ज्ञान, भजन आणि सेवा यामध्ये त्यांची शिकवण अनुसरतात. नंबर 9 भक्तांचा अनुभव आहे. अनेक भक्त सांगतात की संकटांच्या वेळी त्यांना अदृश्य मदत मिळाली, मनशांती मिळाली, योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली. हे अनुभव श्रद्धेचा भाग असले तरी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. 10 शंकर महाराज आणि गुरु परंपरा. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. शंकर महाराजांना अनेक भक्त साक्षात गुरु मानतात. त्यांची गुरु परंपरा ज्ञान देणे, मार्गदर्शन करणे, भक्तांचे जीवन सुधारणे हे त्यांच्या कार्याचे मुख्य अंग आहे. नंबर 11 आध्यात्मिक संदेश. शंकर महाराजांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे ईश्वर शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही, तो तुमच्यातच आहे. हा संदेश प्रत्येक भक्ताला आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करतो. नंबर 12 पुण्यतिथीची भावनिक स्वरूपे आणि पुण्यतिथी हा दिवस दुःखाचा नसतो तर कृतज्ञतेचा असतो. भक्त ह्या दिवशी म्हणतात, तुमच्या कृपेने आमचे जीवन उजळले, तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही संकटातून बाहेर पडलो. हा दिवस भक्ती, स्मरण आणि आरंभ व्यक्त करण्याचा असतो. शंकर महाराज हे केवळ एक संत नव्हते तर भक्तांच्या जीवनात प्रकाश आणणारे आध्यात्मिक दीपस्तंभ होते. त्यांची पुण्यतिथी ही त्यांच्या कार्याचे स्मरण करण्याची आणि त्यांच्या शिकवणींना जीवनात उतरवण्याची संधी आहे. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की श्रद्धा ठेवा, अहंकार सोडा, सेवा करा आणि प्रेमाने जगा. आजही त्यांची शिकवण तितकीच प्रभावी आहे जितकी त्यांच्या काळात होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.